दोन सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. दोन सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. दोन्ही संघाला नम्रतेची विनंती. दोन्ही संघाला विनंती असेल, आपला एक सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. दर्शनाला एक गोलंदाजी करण्यासाठी षटकाला इथं मात्र सुरुवात केली जाते. पहिला चेंडू आपण पहिला तर निर्धाव चेंडू इथं आलाय. दुसरा चेंडू दर्शनचा. आता मात्र गती परिवर्तन करणारा चेंडू, गती काढून घेतली होती चेंडू वरची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यानंतर कटर चेंडू इथे टाकला जातोय. आणि कटर चेंडूचा जर आपण विचार केला ना, ह्या चेंडूवरती तुम्हाला योग्य दिशा आणि लाईन वरती टाकावा लागतो, अन्यथा या चेंडूवर अन्यथा आपण जर पाहिलं ना, या चेंडूवरती चांगल्या धावा सुद्धा येतात. दोन चेंडू निर्धाव गेलेत. आता मात्र आपण पाहिलं बॅकफुटला गेला, पंच केला, डीप कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र इथं धावसंख्येचा श्री गणेश केला गेला. पहिली धाव धावफलकावरती आली आहे. चिन्मला याला स्ट्राईक वरती. खोलवर टाकलेला हा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. तिचा पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये भरपूर धावा आपण मैदानावरती पाहिल्यात. कारण मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. वारंवार आपण जर पाहिलं ना, तर इथं गती परिवर्तन केलं जातंय. फलंदाजाला मात्र लाईन आणि लेन पासून थोडस दूर ठेवलं जात आहे. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना, तर गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी त्याच्याकडून चालू आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू इथं टाकला जातोय. रनआउटची संधी. नक्कीच आपण पाहिलं ना, चांगली फेक झाली होती. रनआउटची संधी मात्र इथं उपलब्ध झाली होती, पण एक धाव मात्र इथं पूर्ण केली जाते. क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव करणं हे मात्र आपल्या हातात असतं. दोन धावा धावफलकावरती झाल्यात, कारण तुम्हाला पुढचा खेळ कसा होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण आलेल्या खेळावरती तुम्ही कशा प्रकारची फलंदाजी किंवा गोलंदाजी करता यावरचं पुढचं क्रिकेट मात्र इथं अवलंबून असतं. दोन धावा इथं मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या. जिथं पहिल्या षटकाचा आपण विचार केला, अनेक चांगल्या धावा, चांगले स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिलेत आणि आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजानं त्याच्याकडे असलेला क्लास मात्र इथं दाखवलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र इथं दोन धावा खर्च केल्या गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज ओमकार. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला शफल झाला फलंदाज. आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल केलाय डीप मिड विकेटच्या रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोचेल, फेक होईल तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपातली धाव इथं घेतली जाते. ज्या पहिल्या दोन षटकांचा आपण विचार केला, पॉवर प्लेची षटक आहेत, जिथं मोठ्या धावा येतात तिथं मात्र आता एकेरी आणि दुहेरी धावानं मात्र धाव फलक पुढे जाते.
चांगला चेंडू, फलंदाज शफल झाला होता ऑफ साईडच्या दिशेला आणि आता मात्र फलंदाजाला इथं फॉलो केलं जात आहे आणि खोलवर चेंडू टाकला, त्याच्यामुळे तो पहिल्यापासून प्रेडिक्टेबल होता लेग साईडच्या दिशेला हा शॉट खेळण्यासाठी. इथं मात्र त्याचा हा प्रयत्न मात्र हाणून पाडलेला आपण पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 4 धावा धाव फलकावरती आल्या. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश देखील मिळणार नाहीये, कारण तिथं चांगली गोलंदाजी होते. त्या गोलंदाजीला तुम्हाला सन्मान देणं गरजेचं. वाईट चेंडूंवरती मात्र तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागणार. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर चेंडू आपण पाहिला ना तर बाहेरच्या दिशेला गेलाय. डावकुरा हाताचा गोलंदाज इथं गोलंदाजी करतोय. एक नॅचरल अँगल जर आपण पाहिला ना तर राईट हँडेड फलंदाजासाठी चेंडू बाहेरच्या दिशेला जातोय आणि खऱ्या अर्थानं इथं मात्र अडचणीमध्ये टाकतोय तो म्हणजे दोन्ही फलंदाजांना. चांगला चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू हवेत गेलाय. पहिला फलंदाज गारद डीजे. डावकुरा हाताच्या गोलंदाजासमोर एक डावकुरा हाताचा फलंदाज. सुंदर चेंडू. यावेळेला जर आपण चेंडू जर पाहिला ना तर फलंदाजापासून खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. स्वयर चेंडू, अवांतर धाव धाव फलकावरती आले आहे. जिथं आपण पाहिलं ना फलंदाजांना रोखणारी, जकडून ठेवणारी आणि थांबवणारी जिथं आपण गोलंदाजी पाहिले ना, आता मात्र कुठेतरी मोठ्या धावा येणार का, एखादा मोठा स्ट्रोक इथे खेळला जाईल का फलंदाजाकडून. आणि आता मात्र इथं उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलाय. आणखीन एक फलंदाज बाद. कुणालच्या सेफ हँड मध्ये मात्र इथं सेल विसावला गेला आणि फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद झालाय. दुसरं षटक न्यू बॅटर साहिल इथे आलाय. एका चेंडूचा खेळ होणं बाकी. जिथं आपण पाहिलं ना कंजूस गोलंदाजी दोन्ही आपण पाहिलं गोलंदाजाकडून केली जाते. अद्याप कोणताही मोठा स्ट्रोक इथे आलेले नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण मैदानावरती पाहतोय. आता मात्र बॅकफुटला गेला, चेंडूवरती पंच केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. शॉट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथं चेंडू फील्ड होईल, चेंडू फेक होईल, तोपर्यंत एकेरी धाव इथं मात्र घेतली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं ना 6 धावा झाल्यात धावफलकावरती. 2 फलंदाज इथं बाद झालेत. आता मात्र चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक इथं येणं गरजेचं आहे का, जिथं आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं फलंदाजाला जकडून ठेवलेलं आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यापासून जिथं वंचित ठेवलेलं आहे ना, इथं मात्र आता धावा येणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं, तुम्ही तेव्हाच हारता जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आणि प्रयत्नाशिवाय इथं मात्र पर्याय नाही आहे. कारण जर तर आपण पाहिले ना, जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं.
या वेळेला स्ट्रेट उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एक एक धाव आपण पाहतोय, एकेरी स्वरूपातल्या धावा इथं घेतल्या जातात. संत आणि शांत सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे पेडांबे स्ट्रायकर संघाकडून. ज्यानं जिथं पहिलं षटक हाताळलं होतं ना, तोच गोलंदाज दर्शन मात्र इथं गोलंदाजी करण्यासाठी आलाय. या वेळेला काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि आता मात्र चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा इथं निश्चित पूर्ण केल्या गेल्यात. पाच षटकांचा हा सामना असणार आहे आणि 5 षटकांचा जर आपण विचार केला ना, तर पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या रिजन मधून, 4 धावांसाठी आलाय या इनिंगचा पहिला चौकार. रिजन वरून आपण जर पाहिलं ना, तर 4 धावा इथं आल्यात आणि ह्या इनिंग मधला जर आपण पाहिलं ना, तर पहिला चौकार इथे आलाय. जिथं 2 षटकांचा विचार केला तर 6 धावा आल्या होत्या आणि आता मात्र कुठेतरी फ्लो इथं प्राप्त झालाय, मोमेंटम प्राप्त केली जाते. पाहूया हा कलाटणी देणारा चौकार असेल का, आता धावा इथं येणार का, की गोलंदाज चांगली गोलंदाजी करत षटक समाप्त करणार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे, तिथं चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव मात्र इथं घेतली जाते. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आल्या 2 फलंदाज बाद. दर्शनकडून चांगली गोलंदाजी चालू आहे. आता मात्र बॅकफुट वरती गेला, चेंडूला कट करायचा प्रयत्न इथं मात्र होता, चेंडूला पंच करून मात्र चेंडू खेळून काढलाय. एक धाव प्राप्त करण्यात इथं यश प्राप्त झालंय. काय गोलंदाजी चालू आहे, तिथं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, एक धाव इथं प्राप्त केली जाते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, तर शेवटच्या एका चेंडूचा खेळ इथं बाकी आहे. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू चाललाय सीमा पार, आलाय चौकार. डीजे 2 क्षेत्ररक्षक जण आपण पाहिले ना, तर एक क्षेत्ररक्षक होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला ना, तर होता डीप थर्ड माइनच्या रिजनला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. प्रशांत आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चौथं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मात्र किती धावा जमवल्या जाणार, कारण जिथं 2 षटकांमध्ये 6 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा इथं आल्यात, 2 फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं आता मात्र 12 चेंडूंमध्ये किती धावा जमाव्या लागणार, काहीतरी कॅल्क्युलेशन असेल. कारण आपण जर पाहिलं ना, 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50, 55 किंवा 60 धावा इथं जमवणं गरजेचं आहे आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर
19 धावा जिथं आल्यात. आता मात्र एका फलंदाजाला आक्रमकता दाखवावी लागणार आहे, मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत, कारण ह्या मैदानाचा आपण विचार केला ना, काय जबरदस्त मैदान आहे. ऐतिहासिक मैदान आपण हशिवरे गावातील हे पाहतोय आणि खऱ्या अर्थानं इथं धावा येणं आता मात्र गरजेचं आहे. कारण चला मित्रांनो, थोडा फास्ट घ्यायचा आहे सामना आपल्याला. मी विनंती केली होती की 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं इथं समाप्त करायची आहेत. पहिला चेंडू, चेंडूला उडवलाय लॉंग ऑफच्या वरून. इथं मात्र मिस जस्ट झाला होता, झेल झेल सुटला गेला होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण इथं झालंय क्षेत्ररक्षकाकडून. कुणाल होता इथं आणि कुळाकडून मात्र झेल सुटला गेला. एक खरा फेक म्हणावी लागेल. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, तर 3 धावा इथं घेतल्या गेल्यात. या झेलचा जर आपण विचार केला ना, तर थोडा मिस जस्ट केला होता. झेल थोडासा पुढे गेला होता, चेंडू थोडासा मागे राहिला आणि झेल मात्र सुटला गेला. ह्या वेळेला स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, गती काढून घेतले. एका अनुभवी गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं त्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. आणि खऱ्या अर्थानं इथं जर आपण पाहिलं ना, तर आता झटपट बदलत्या क्रिकेटमध्ये जिथं आपण स्लोवर चेंडूकडे एक वेगळ्या शस्त्र किंवा अस्त्र याप्रमाणे आपण पाहतो ना, खऱ्या अर्थात तिथं मात्र आता इथं वापर केला जातो या स्लोवर चेंडूचा. आता मात्र फलंदाज शफल झाला होता ऑफ साईडच्या दिशेला आणि एकच वाईड असल्यामुळे आपण पाहतो इथं मात्र चेंडू स्वयर घोषित केलाय. पंचांनी आमच्यापर्यंत इशारा आलाय. लॉ नंबर 22 इथं अवलंब झालाय. 23 धावा धाफलकावरती आल्यात. मोठा स्ट्रोक येणार का? पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल टिपला झालाय आणि फलंदाज झालाय बाद. अलिबागचा जर आपण विचार केला ना, तर 3 गोष्टींनी अलिबागकरांना नक्कीच वेळ लावलंय. ते म्हणजे बैलगाडा शर्यत, दुसरं म्हणजे क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे कबड्डी. या 3 गोष्टी मात्र अलिबागमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये पाहतो. बैलगाडा शर्यत नक्कीच सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे बैलगाडा. सुमित इथं आलाय फलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. पाहूया आपण जर या मैदानाचा विचार केला ना, तर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी एक पूरक असलेलं असं हे मैदान आपण पाहतो. कारण कालच्या दिवसामध्ये आदित्यकडून चांगली बॅटिंग झाली होती. काय स्ट्रोक त्याने खेळलेत. चांगला खोलवर हा टाकलाय चेंडू. या चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलंय, सन्मान दिलाय. कारण चेंडू आपण जर पाहिला ना, तर खोलवर टाकण्याचा प्रयत्न इतर केला गेला होता गोलंदाजाकडून आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र त्याला यश इथं प्राप्त झालंय. आता मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. एक राईट हँडेड फलंदाज फलंदाजीसाठी आहे. कारण ज्या वेळेला आपण हे कॉम्बिनेशन पाहतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गोलंदाजासाठी विचार करावा लागतो की आता कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. कारण त्यावेळेला आपण पाहिलं ना, तर गोलंदाजाला मात्र इथं दोन्ही फलंदाज सेटल होऊन देत नाही आहेत. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू
आणि खऱ्या अर्थाने या स्लोवर चेंडूवरती मात्र इथं फलंदाज झालाय बाद. तर एकट्याने झेप घ्यावी लागते. आता मात्र एका फलंदाजाला इथे चान्स घ्यावा लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. धावसंख्येचा विचार केला ना तर 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगला खोलवर टाकलेला हा चेंडू. अनुभव अनुभव आणि अनुभव फक्त आपण इथे पाहिला. काय जबरदस्त गोलंदाजी झाले. जिथं कुठं वाटलं होतं चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा येतील, पण खऱ्या अर्थानं धावा सुखावल्यात. कंजूस गोलंदाजी आपण पाहिली. कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक इथे आलेला नाहीये आणि 6 धावा खर्च करत आपण जर पाहिलं ना एका फलंदाजाला बाद केलंय. आणि या षटकाची जर आपण सुरुवात जर पाहिली ना तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतरच्या 5 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच मित्रांनो असं म्हटलं जातं ना अनुभव काय उपयोगाला येतो ना ते इथं मात्र आता मात्र गोलंदाजाने दाखवून दिले की तुमच्याकडे तुमचं रक्त नवीन असेल, सळसळतं रक्त असेल, पण माझ्याकडे मात्र अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती मात्र इथं गोलंदाजानं फलंदाजांना रोखून धरले. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. केतन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. आता धावा किती येणार की कंजूस गोलंदाजी करत गोलंदाज षटक संपवणार. फुल टॉस चेंडूला फुल टॉल पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आलाय षटकार. कारण पहिला चेंडू मात्र चांगला आलाय. धावा आल्यात 6. चांगला चेंडू इथं टाकला जातोय. कमबॅक कसं असावं इथं दाखवलं जातंय आणि मात्र डायरेक्ट हिट करण्याचा इथं संधी होती. नक्कीच डायरेक्ट हिट जर हा झाला असताना तर फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं बाद झाला असता. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथं 1 धाव घेतली जाते. 2 चेंडूंमध्ये 7 धावा इथं आल्यात. 32 धावा, 4 फलंदाज बाद असं स्कोर कार्ड आपण मैदानावरती पाहतोय. आहाहाहा! काय घडलंय मैदानावरती. जिथं फुलटॉस चेंडू होता ना या फुलटॉस चेंडूला मात्र तुम्ही इथं मिस केलंय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जर त्यांचं काम आवडलं असेल तर निश्चितपणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वळूया मॅचकडे. शुभा चषक 2026 हे जबरदस्त आयोजन. दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आणि त्या दुसऱ्या सामन्याचं दुसरं सत्र. पहिल्या सत्रामध्ये काय घडलं की 5 षटकांचा सामना होता आणि त्यामध्ये फक्त 38 धावा बनवल्या गेल्या पेडांबे स्ट्रायकर्सच्या संघाने. कारण ज्या वेळेला नाणेफेकी जिंकली होती दर्शन कडवेला थोडासा वेळ मिळाला होता स्वतःच्या टीमला थोडासा गाईड करण्यासाठी आणि दर्शन कडवेने ज्या वेळेला गोलंदाजी टाकली पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये मला असं वाटतं 6 धावा आल्या होत्या आणि त्यामुळेच जो प्रेशर होता तो पूर्णपणे पेडांबे स्ट्रायकर्सच्या संघावर बनला गेला आणि त्यांना जास्त धावा बनवता आल्या नाही आणि त्यामुळेच यानंतरचा होणारा सामना साई कृपा शिरवली विरुद्ध बापदेव रांजणकर असा सामना होणार आहे. सो दोनही टीम कॅप्टन्सने लगेचच टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅचला सुरुवात होते. 39 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर धीरज ढवळे प्रारंभीचं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन मैदानामध्ये आलेला आहे. दर्शन स्ट्राइक एंडला यावेळचा फुलर लेनचा फुल टॉस स्लो फुल टॉस बॉल म्हणूयात. क्षेत्ररक्षक आहेत. 2 अटेम्प्ट मध्ये त्यांनी पकडायला गेला. तिसऱ्या अटेम्प्ट मधून सुटला. त्याला बॅकअप केलं हर्षल तेलवणेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा आल्या आणि त्यामुळेच प्रेशर आणि दबाव पाहायला मिळतोय. आता प्रेशर आणि दबाव का आहे तर पहिल्या सत्रामध्ये केलेल्या कमी धावा ते दडपण आहे. प्रणित म्हात्रे थोडासा लेट पोहोचला या मॅच मध्ये त्यामुळेच जी टीमला एक सांभाळण्याची जबाबदारी होती ती मात्र त्याला निभावता आलेली नाहीये. यावेळचा बॉल सरळ खेळला होता. सरळ अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. आता फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी आगळ्या वेगळ्या पद्धतीची लावलेली आहे. ती जर समजून घ्यायची असेल तर मिडॉपचा लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी बाजूला जतीन उभा आहे. यावेळचा बॉल ओहो जबरदस्त बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आहे. दर्शन कडवे यांनी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवलंय. बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झाला हे त्याला माहित होतं आणि त्याने विकेट सोडून दिलेली आहे. इथे मात्र तो बाद होईल. ऍक्शन गोलंदाजी टाकतोय. मोठ्या भावाने टाकलेला बॉल बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन छोट्या भावाच्या हातामध्ये जातोय. असं काहीतरी चित्र पाहायला मिळालेलं होतं. आता चला थोडंसं मागे जाऊया. ज्या वेळेला 2008 आणि 9चा काळ आपण ज्या वेळेला वीरेंद्र सेहवाग याला भारतीय संघामधून ड्रॉप करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला IPCLच्या मैदानावर वीरेंद्र सेहवाग अवतरला होता आणि काय जबरदस्त खेळी त्या मैदानावर साकारित केली. त्यानंतर डायरेक्टली त्याला प्रमोशन मिळालं की ऑस्ट्रेलिया दौऱ्याला त्याला मेलबर्नच्या ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळाली आणि तिथे त्याने 195 धावा बनवल्या. त्यानंतर तो साऊथ आफ्रिकेमध्ये गेला. साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आणि तदनंतरच्या काळामध्ये एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण म्हणतो ना की इंग्लंडचा जो सध्याचा टेस्ट टीम आहे ती खूप बेसबॉल सारखं क्रिकेट खेळते. म्हणजे टेस्ट मॅच सुद्धा वन डे T20 सारखी खेळते. पण वीरेंद्र सेहवागने त्या पद्धतीचे किस्से आधीच करून दाखवले होते. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी पहिले 300 बनवलं ते मला असं वाटते 294-95 बॉल मध्येच बनवलं होतं. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे प्रसाद. याही फलंदाजांनी याच मैदानावर मला असं वाटते 6 बॉल मध्ये 6 षटकार सुद्धा लगावलेले आहेत 2 वर्षापूर्वी आणि याच मैदानावर त्याचा अर्धशतक सुद्धा आहे. परंतु अर्धशतकाची गरज नाहीये. दर्शन कडवे बाद झालाय. स्वस्त्यामध्ये बाद झालाय मी तर म्हणेन. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज अगदी प्रशांत. यावेळचा बॉल धीरज ढवळेने टाकलेला हा बॉल नजाकत भरा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा चेंडू नो बॉल.
बॉल आमंत्रण होतं, दिशा दाखवायची होती आणि हा बॉल फ्री हिटचा सुद्धा. प्रसादने हा बॉल अगदी ऑफ स्टंपचा बॉल त्याला ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये अगदी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली असं आपण म्हणूयात आणि त्यावेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे न जाता विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इट्स अ डॉट बॉल. व्हेरी गुड बॉल बॉय चिन्मय धीरज ढवळे. वन्स अगेन बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता किंवा कट करायचा होता, स्लाइस करायचा होता आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा फलंदाज प्रसाद अडचणींचा सामना करतोय. अडचणी येतात, अडचणी यायलाच हव्यात. अडचणी तुमच्या यशाची उंची वाढवायला येतात. तुम्हाला तुमची कॅपॅबिलिटी किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या गुणांची जाणीव करून देण्यासाठी येतात त्या अडचणींचा सामना. यावेळी सरळ खेळलाय. इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक जतीन आलाय डीप कव्हर मधून. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सारळ संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता असणार आहे. सो मी पेडंबे स्ट्रायकर्स या टीमला विनंती करतोय की तुम्ही स्पीडअप कराल, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. आता थोडंसं काहीतरी स्ट्रॅटेजीमध्ये बदल आणावा लागेल. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. 2024चा विश्वचषक जो आपण जिंकला T20चा, ज्या वेळेला मला असं वाटते 25 बॉलमध्ये 24 धावांची किंवा 24 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना बॅटर पूर्णतः सेट होते साऊथ आफ्रिका टीमचे, म्हणजे क्लासीन होते आणि रिषभ पंत अनएक्सपेक्टेडली मैदानावर लोळला आणि त्याने सांगितला की ही वाईट वेळ आहे, थोडासा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम जाऊ द्या. तो टाइम घालवल्यानंतर लगेचच क्लासीन त्या नेक्स्ट बॉलवर हार्दिक पांड्याच्या बॉलवर तो बाद झाला होता. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा असाच रन बॉल इक्वेशन ऑलमोस्ट होतं. अगदी ISPL मध्ये माझी मुंबई वर्सेस फाल्कॉन्स रायझर्स हैदराबाद आणि त्या मॅच मध्ये सुद्धा मला असं वाटते 8 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता असताना ती मॅच 1 बॉल 4 पर्यंत गेली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणित म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेला आहे. पॉवर प्लेचा अंतिम ओव्हर. या ओव्हरमध्ये धावा सुद्धा वाचवायच्या आहेत, विकेट सुद्धा घ्यायच्या आहेत आणि या प्रयत्नामध्ये प्रणित पहिला बॉल स्लोवर वन आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला मोठी धाव घ्यावी लागलेली आहे. जोपर्यंत चेंडू खाली पोहोचेल तो 2 धावा वाचू शकणार नाहीये. वाचवाव्या लागतील. प्रत्येक धाव ही फार महत्वाची राहणार आहे, कारण आधीच तुम्ही कमी बनवलेले आहेत आणि कमी बनवल्यामुळे तुम्हाला आता त्या वाचवाव्या लागतील. आता फिल्डिंग मध्ये कमालीचे बदल काय असतील हे आता पाहूयात, कारण ज्या वेळेला धावा कमी बनवल्यात आता फिल्डिंग बिहाइंड द विकेट खूप जास्त लावलेले आहे. सो कदाचित स्लोवर वन बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फलंदाजांना. आता थोडस समोर सरळ आले, पुढे आले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय आणि पुन्हा एकदा चुकांमधून शिकणं फार गरजेचं आहे. फिल्डिंगला क्रिकेटमध्ये फार महत्व दिलं जातं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चला मी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन देतोय. बापदेव रांजणकर विरुद्ध साई कृपा शिरवली संघ करणं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही येणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे आमच्यासाठी. ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून हे ड्रीम वर्क पाहायला मिळते. जबरदस्त क्वालिटी वर्क त्यांचं पाहायला मिळतंय. अलिबाग प्रीमियर लीगचं 5व्या पर्वाचं प्लेयर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. सो जे खेळाडू इच्छुक असतील त्यांनी त्या स्पर्धेमध्ये आपला एक दावेदारी पेश करायची आहे की मला कोणत्या तरी संघामधून खेळता आलं तर निश्चितपणे अलिबाग प्रीमियर लीग मध्ये मी माझी चमक धमक दाखवेल. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे धावसंख्या झालेली आहे 12, जिथे एका विकेटचं पतन, दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रसाद वर्सेस प्रणित. हे बॅटल फार इंटरेस्टिंग असू शकतं. लेफ्ट आर्म वरती विकेटने फ्रंट फुटला येऊन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर. सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल फ्रंट फुटला येऊन चेंडूला अगदी खेळवत समोर खेळलेला आहे, अगदी बॉलरच्या हातामध्ये. मॅच थोडीशी रंगतदार होणार यात तेवढं मात्र शंका नाही. शॉट फाइंड लेग लाईक क्षेत्ररक्षक अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणूया. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेचा बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक साहिल सांडे चेंडूच्या खाली. प्रसाद स्वास्थ्यामध्ये मैदानाच्या बाहेर.
साथ सुद्धा माघारी परतलेला आहे. आता काही गोष्टी हलक्यामध्ये घ्यायच्या नसतात, काही कोणालाही क्रिकेटमध्ये कमी समजायचं नसतं, हे तितकंच खरं आहे. आता ही मॅच कशा पद्धतीने पाहतात, तो अप्रोच किंवा तो व्ह्यू फार महत्वाचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार कडवे मैदानामध्ये आलेला आहे. ओमकार कडवे जो की डावखुरा फलंदाज आहे, डावखुऱ्यासमोर डावखुरा आलाय, त्यामुळे ज्या ज्या वेळेला हे असं बॅटल असतं मैदानामध्ये आणि मला असं वाटते 90% ते बॅटल फलंदाजाने जिंकलेलं असतं. पण या वेळेला प्रणीतने ते बॅटल जिंकलेलं आहे. स्लोवर वन बॉल होता, प्री डिटरमाइंड कव्हर्स मध्ये खेळायचा होता आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळत असताना वायडिश मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि फलंदाज प्रसाद बाद झाले. फिल्डिंगची रचना लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट मध्ये मला असं वाटतं एक क्षेत्ररक्षक असणार आहे. पाहूया काय घडते यावेळचा बॉल. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय, फ्रंट फूटवर आले, इथे मात्र धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट ऑलवेज क्रुशल, बट नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकणं फार गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाला ते एंड जवळ होतं, पण काही वेळेला आपण एक्साइटमेंट आणि एक्साइटमेंटच्या जो भरामध्ये काहीतरी चुका करतो आणि त्या चुका कदाचित महागाचा पडू शकतात. प्रशांत जे की या संघाचे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत आणि या एक्सपिरियन्स प्लेयरने बीसीसी सारळ संघासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाजी करून दाखवली आहे, पण या वेळेला संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे असणारा पूर्णतः अनुभव आणि त्या अनुभवाचा परिपूर्ण वापर त्यांना करावाच लागेल. आता वारे वाहायला लागलेत. काल 3 वाजल्यानंतर जोरात वारे सुटले होते, पण आज मला असं वाटते 12-11:30 पासूनच वारे वाहायला लागलेले, त्यामुळे जे डावखुरे फलंदाज असतील ना आज बॅटला धार लावून येतील यात तिळ मात्र शंका नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने प्रणीतचा पुढील बॉल. स्लोवर वन व इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या जवळून चेंडू वायडिश लॉंग ऑफ पर्यंत गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा. प्रणीत ज्या कारणासाठी मैदानामध्ये आला होता विकेट मिळवली, परंतु धावांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्यामध्ये तो असफल झाला. चला 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये मला असं वाटते 6 धावा प्रणीतने खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवलेली आहे. सो 15 धावा, 2 विकेट्स 2 षटकांच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 18 बॉलमध्ये काय घडणार? 18 बॉल फार महत्वाचे असणार आहेत दोनही संघांसाठी. दर्शन कडवे हा जो महत्वाचा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झालाय. सो आता पाहूयात इक्वेशन. 18 बॉल 25, 18 बॉल 25 रन्स नेट टू विन, 18 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून शिवबा चषक 2026 हे जबरदस्त आयोजन. साई कृपा शिरवली आणि बापदेव रांजणकर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन देतोय. जर तुम्ही थोडं लेट आलात तर कदाचित त्या मॅचच्या ओव्हर कपात करण्यात येईल याची नोंद घ्या. सो डेफिनेटली आमचा आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. कधी कधी असं होतं ना की एक इनिंग संपल्यानंतरच काही खेळाडू घरातून निघतात, कारण हे जवळचे संघ आहेत, त्यांना माहीत आहे आपण 5 मिनिटांमध्ये इथे पोहोचू शकतो. परंतु असं करू नका मित्रांनो, कारण लेट आल्यानंतर तुम्हाला या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेतील वातावरण फार वेगळं असतं. मी तर असं नेहमी म्हणतो की बालवीर हाशिवरेची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेचं वातावरण फार वेगळं असतं. तिथे वेगळी एक एक्साइटमेंट असते, एक वेगळी क्रेज असते आणि तदनंतरच्या काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा आणि त्यामधील क्रेज वेगळी असते. तशाच पद्धतीची क्रेज या शिवबा हाशुरेच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय ढवळे गोलंदाजी मार्कवर आलाय, ज्याने फलंदाजी करत असताना काही धावा बनवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु आता पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे ओव्हर दी विकेटने. आडवा बॅटने खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न. विकेट किपर प्रणीतच्या हातातून चेंडू निसटतोय, लेग स्टंपच्या वरून बॉल जातोय. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला, बॉडी बॅलन्स ढासळलेला पाहायला मिळाला. की ज्या वेळेला तुम्ही फ्रंट फूटवर जाऊन बॅक फूटवर येण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला फ्रंट फूटवर जास्त जोर देणं तुम्हाला गरजेचं नसतं, मग तुमचं बॉडी बॅलन्स ढासळू शकतो आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. इट्स ऑल अबाउट बेसिक्स. बेसिक्स कडे लक्ष देणं फार गरजेचं. यावेळी बघा पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप, स्टंप लाईनला अगदी छेदून किंवा त्या पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता हे तितकंच खरं असताना लगातारचे 2 डॉट बॉल प्रेशर वाढवणारे असतील. आणि आता पाहूयात पुन्हा एकदा चिन्मय ढवळे. आडवा बॅटने खेळलेला डीप मिड विकेट मध्ये फटका, गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील का? निश्चितपणे अडवेल साहिल सांडे आणि जोपर्यंत फेकी करेल. खूप लेट झाले
आणि लेट झाल्यामुळे 2 धावा क्षेत्ररक्षकांनी चुकीमुळे पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, असं आपल्याला आपण म्हणू शकतो. आणि धावसंख्येमध्ये 2 ने बदल झालाय. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यामुळे 17 धावा स्कोर कार्डवर, जिथे 2 विकेटचं पतन बीसीसी सारळ संघाचं आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये अगदी सुंदर 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 मुकाबले आपल्याला पाहायला मिळणार यात तळ मात्र शंका नाहीये. घर बसले जे प्रेक्षक बघतायत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय या क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल, आहा, हा फटका आणि याची नितांत आवश्यकता होती बीसीसी सारळ संघाला. मिल गया, छक्का. थँक्यू सो मच आई एकविरा. अखंड अग्री कोळ्यांचं आराध्य दैवत आई एकविरा. ज्या वेळेला आई एकविरेची गाणी लागतात, मग लग्न कार्यामध्ये सुद्धा जोपर्यंत आई एकविरेची गाणी लागत नाही किंवा आगरी कोळी गाणी लागत नाही तोपर्यंत ते लग्न कार्य पूर्ण होत नाही. असं हे तितकंच खरं असताना क्रिकेटच्या स्पर्धेला सुद्धा आई एकविरेचे किंवा आगरी कोळ्यांच्या गाण्यांशिवाय शोभा येत नाही. बापदेव रांजणकर किंवा साई कृपा शिरवली या दोन्ही संघांच्या टीम कॅप्टन्सना मी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन देतोय. ज्या वेळेला 23 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे, 2 विकेटचं पतन झालेलं आहे. चला स्पीड अप करा. मागील या काही चेंडूंचा विचार केला तर लगातारचे 2 चेंडू डॉट आले होते आणि तदनंतरच्या काळामध्ये केलेले कमालीचे बदल. सरळ खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे सुमित पाटणकर. जोपर्यंत चेंडू खाली येईल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मोठा फटका आल्यानंतर एका सिंगलने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, कारण एक मोठा फटका आवश्यक होता आणि तो मिळाला. आणि त्या मिळाल्यानंतर रिक्वायर रन रेट 7.38 चा आवश्यक आहे. करंट रन रेट 8.47 चा आता चालू आहे. सो ही धावगती कायम राखावीच लागेल. रांजणकर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. सो साई कृपा शिरवली, धीरज पाटील, निवेदन, ऋषिकेश, तुमचा प्रतिनिधी किंवा तुम्ही इथे आला तर फार बरं होईल. यावेळचा बॉल, गोलंदाज चिन्मय ढवळे, गोलंदाजी मार्कवर. समोर प्रशांत आहे. अगदी पारीला सांभाळण्याचं काम यांनी केलेलं आहे. सिंगल डबल्स करत पारीला अगदी थोडा अंशी का होईना जबाबदारी स्वीकारलेली आहे. शफल होऊन मारण्याचा जबरदस्त प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजन मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू चालला एक टप्पा उडून सीमारेषेच्या पलीकडे. 4. सहा धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या पूर्णपणे 30 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा जिंकण्यासाठी नाममात्र 12 बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा वळूया कालच्या दिवसाच्या अंतिम सामन्याच्या त्या मुकाबल्याकडे, ज्या वेळेला 12 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता असताना 1 बॉल, मला असं वाटतं 2 बॉल 2 ची आतुल आवश्यकता होती आणि तो सामना कसा बसा अभिनव नारंगी संघाने जिंकला आणि या सीझनचं त्याने अकाउंट ओपन केलं. बक्षीस पात्र फेरीमध्ये त्याने प्रवेश मिळवला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणीत भात्रे गोलंदाजीसाठी आलेला आहे. प्रणीत आलाय. प्रणीत आल्यानंतर एक आक्रमकता, त्याच वेळेला सूझबूझ बरी गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर या सीझन पासूनच तो आज प्युअर बॉलर म्हणून स्वतःला सिद्ध करतोय. पाहूया काय करतोय. 12 मध्ये 9 ची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेला. इक्वेशन समोर असणार आहे 11 बॉल 9 धावा. 11 बॉल्स 9 रन्स नीड टू विन. साई कृपा शिरवली संघ तुम्ही खूप डिले करताय, सो दिलगिरी व्यक्त करतोय. लवकरात लवकर याल अशी मी अपेक्षा करतोय. या वेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन इम्प्रॉपर. क्षेत्ररक्षक त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि मी म्हणेन बसकी फाटली, मासळी गेली. 4.
जिंकण्यासाठी नाममात्र 6 धावसंख्येची आवश्यकता, 5 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह केलेला आहे, बॉल ऑन ड्राईव्ह केलेला आहे, ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल येणार, सिंगलच्या मदतीने धावा पुढे झालेल्या आहेत. यात 2 कदाचित, ओहो, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 2 धावांची आवश्यकता, 37 धावा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल बॅटला स्पर्श करून विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये आणि फलंदाज आउट. पाटलांचा बैलगाडा आठ चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मी पुन्हा एकदा साई कृपा शिरवली तुम्हाला कॉल करेन आणि विनंती करेन की लगेचच तुम्ही यायचं आहे. 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानामध्ये आलेला आहे. पंच केलाय चांगल्या पद्धतीने. कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 38. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला बघा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेच्या पलीकडे चौकाराने या सामन्याला फिनिश केलंय प्रशांत यांनी. जबरदस्त खेळ बीसीसी सारळ संघाचा. थोडीशी पडझड जर पहिल्या सत्रामध्ये जर इथे पेडांबे स्ट्रायकर संघाची झाली नसती तर कदाचित या सामन्यावर त्यांनी पकड बनवली असती. परंतु प्रणितने जबरदस्त गोलंदाजी केली. फलंदाजी अपेक्षित होती त्याच्याकडून, फलंदाजी झाली नाही. कमी धावा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना 4 षटकांमध्ये बीसीसी सारळ संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.